हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा नवा चॅप्टर पाहणार आहोत ज्याचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट. यापूर्वी आपण पोल्युशन या चॅप्टर बद्दल बरीचशी इंटरेस्टिंग माहिती मिळवलेली. आय होप तुम्हाला जो काही पोल्युशन चॅप्टर असेल तो फक्त तुम्ही सिलेबस पुरता मर्यादित न ठेवता त्याच्यामध्ये ज्या ज्या काही उपाययोजना आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत तर त्याची अंमलबजावणी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. तर बघा, आजच्या भागामध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा एक छान असा चॅप्टर पाहणार आहोत. आता डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर बघा, डिझास्टर म्हणजे काय, तर संकट. संकट काय असतं, किंवा ज्याला आपण काय म्हणूया, एखादं संकट म्हणा किंवा एखादं न सांगता आलेली आपत्ती. मग एखादी आपत्ती येते तर तिचं मॅनेजमेंट करणं हे बंधनकारक असतं. म्हणजे बघा, आपल्यावर जर एखादं संकट आलं तर आपण म्हणतो का की संकट आलंय, जाऊ द्या, सोडून द्या. आपण काय करतो की त्या संकटाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. तशाच पद्धतीने जर एखादं डिझास्टर आपल्यावर आलं, डिझास्टर म्हणजे काय, तर आपत्ती आपल्यावरती आली तर त्याचं मॅनेजमेंट करता येणं हे खूप गरजेचं आहे. हा, आता डिझास्टर येत आहेत तर त्याला रोखण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो का? काही डिझास्टर्स मध्ये आपण काही उपाययोजना करू शकतो, पण काही डिझास्टर्स हे नॅचरल असतात, ते निसर्गतः येतात आणि त्यांना रोखण्यासाठी आपण काहीही उपाययोजना, काहीही प्रिकॉशन्स करू शकत नाही. पण मात्र ते घडल्यानंतर आपण त्यांचं मॅनेजमेंट मात्र अगदी व्यवस्थितपणे करू शकतो. ओके, तर बघा, हा झाला इंट्रोडक्टरी पार्ट. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या चॅप्टरला. तर इकडे लक्ष द्या, हा आपला या चॅप्टरचा पहिला भाग आहे. तर या भागामध्ये आपण सुरुवातीला डिझास्टर म्हणजे काय, तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील ना, डिझास्टर म्हणजे काय, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, का मॅनेज करायची गरज का पडली, या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. आणि त्याच पद्धतीने एका डिझास्टर बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. मग ते डिझास्टर कशामुळे येतं, त्या मागची कारणं काय असू शकतात, इव्हन त्या डिझास्टर पासून वाचण्यासाठी आपण काय काय काळजी घ्यायला हवी, किंवा ते जर डिझास्टर आलं तर आपण त्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायला हवं, या संदर्भातली माहिती आपण आजच्या या पहिल्या पार्टमध्ये पाहणार आहोत. उर्वरित जो काही भाग असेल तो आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर चला लेट्स स्टार्ट. इकडे लक्ष द्या, तुम्हाला स्क्रीनवरती कॅन यू रिकॉल आणि कॅन यू टेल या संदर्भाखाली काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहिलाच प्रश्न बघा, व्हॉट डू यू मीन बाय डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय? तर बघा, डिझास्टर म्हणजे अचानकपणे उद्भवलेलं एखादा इन्सिडेंट किंवा अचानकपणे उद्भवलेलं एखादं संकट. फॉर एक्झाम्पल बघा, फ्लड आहे, पूर आपल्याला सांगून येतो का? नाही. किंवा मग एखाद्या वेळेस काय ऍक्सिडेंट्स आहेत, बॉम्बस्फोट्स आहेत, तर या सर्व गोष्टी आपल्याला सांगून येतात का? नाही. तर ते अचानकपणे उद्भवतात, अचानकपणे येतात. त्यानंतर बघा, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर. आता हा जो काही भाग आहे तुम्हाला यापूर्वीच्या क्लासमध्ये झालेला आहे, बट डोंट वरी, वी विल रिवाइज इट क्विकली. आपण त्याला लवकरात लवकर रिवाइज करूया. ओके, तर या डिझास्टरचे मेनली दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे नॅचरल डिझास्टर्स आणि दुसरा प्रकार आहे मॅनमेड डिझास्टर. नॅचरल डिझास्टर म्हणजे काय, तर जे संकट, ज्या आपत्ती निसर्गामुळे येतात, निसर्गतः येतात, त्याला आपण नॅचरल डिझास्टर्स म्हणतो. पण जे डिझास्टर्स हे कशामुळे येतात, तर मानवाच्या कृतीमुळे येतात, मानवामुळे येतात, त्याला आपण मॅनमेड डिझास्टर्स म्हणतो. तर हे दोन प्रश्न तुम्हाला समजले तर बघा, लास्ट इयर वी हॅव इंट्रोड्यूस्ड व्हेरियस नॅचरल कॅलॅमिटीज और डिझास्टर्स. दिस इयर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट अर्थक्वेक अँड सम अदर नॅचरल कॅलॅमिटीज. तर मागच्या वर्षी आपण नॅचरल कॅलॅमिटीज काय असतात, डिझास्टर्स काय असतात, हे अगदी थोडक्यात पाहिलेलं आहे. या वर्षी आपण भूकंप किंवा मग जे काही वेगवेगळे नैसर्गिक कॅलॅमिटीज आहेत तर त्याच्याबद्दल पाहणार आहोत. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, कॅन यू टेल्स, तुम्ही सांगू शकता का या संदर्भाखाली. तर बघूया, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न तर करा. तर बघा, प्रश्न असा आहे, व्हॉट इज अन अर्थक्वेक, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे काय, भूकंप काय असतो आणि या भूकंपाचे काय काय परिणाम होतात.
अर्थक्वेक म्हणजे भूकंप. तर आपल्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये बऱ्याच वेळेला हालचाली होतात आणि त्या ज्या काही हालचाली आहेत त्यामुळे आपली जी काही जमीन आहे ती कंप पावते, त्याला हादरे बसतात. यालाच आपण अर्थक्वेक म्हणतो आणि याचे परिणाम असे होतात की बऱ्याच वेळेला जमिनीला तडे पडतात, मोठे मोठे बिल्डिंग्स कोलॅप्स होतात, इवन जी काही घरे आहेत, कन्स्ट्रक्शन्स आहेत ते कोलॅप्स होतात आणि त्यामुळेच त्याचे परिणाम खूप वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्या परिणामाचं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर 1993ला लातूर जिल्ह्यातील किल्लारी या भागामध्ये खूप मोठा भूकंप झाला होता. तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी, वित्तहानी सुद्धा झाली होती. फक्त एवढंच उदाहरण नाही तर बरेचसे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये जवळजवळ सर्वच देशामध्ये या नैसर्गिक क्लॅमिटीजला सर्वांना तोंड द्यावं लागतं. तर चला त्यानंतर बघा आता पुढचा मुद्दा, अर्थक्वेक म्हणजे काय, भूकंप म्हणजे काय, हे आपण आता थोडक्यात समजून घेऊया. तर बघा, सडन व्हायब्रेशन्स ऑन द अर्थ अँड चेकिंग ऑफ द अर्थ सरफेस ऑर ग्राउंड इज कॉल्ड अर्थक्वेक. अचानकपणे आपली जी काही पृथ्वी आहे ती कंप पावायला सुरुवात होते. अचानकपणे तिचं जे काही सरफेस आहे, ग्राउंड आहे, तो हादरायला सुरुवात होते. यालाच आपण अर्थक्वेक म्हणतो. त्यानंतर बघा, दिस कॉजेस सिस्मिक वेव्स लीडिंग टू मुवमेंट्स ऑफ द अर्थ सरफेस लाईक ट्रेमॉर्स, शेकिंग और इट गोज अप डाऊन. जे काही सिस्मिक वेव्स असतात, सिस्मिक म्हणजे काय, तर ज्या लहरी भूगर्भाच्या खाली असतात त्यांना आपण सिस्मिक वेव्स म्हणतो. तर यांच्या हालचालीमुळेच आपल्या पृथ्वीचा सरफेस काय होतं, ट्रेमर होतो, म्हणजे तो लकलकायला लागतो, कंप पावायला लागतो, त्यांची हालचाल व्हायला लागते. कधी कमी जास्त प्रमाणामध्ये ती हालचाल होत असते. पुढचा मुद्दा, द शॉक्स अँड वेव्स फॉर्म इन द इंटेरियर ऑफ द अर्थ स्प्रेड ऑन द सरफेस इन ऑल डायरेक्शन्स. आता हे जे काही शॉक्स आहेत, वेव्स आहेत, जे की पृथ्वीच्या अंतर्गत भागात होतात, तर ते सर्व दिशेने काय होतात, पसरतात. त्यानंतर द सेंट्रल पॉइंट ऑफ अर्थक्वेक इज द पॉइंट अबव द एपिसेंटर ऑन द अर्थ सरफेस. आता भूकंपाचा जो काही गाभा असतो, केंद्रबिंदू असतो, तो आपल्या पृथ्वीच्या इपिसेंटर पासून म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागापासून थोड्याशाच अंतरावरती असतो. Strong convulse or waves at first reach to the epicenter, therefore major loss occur near to that area. खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग असे कॉन्व्हल्स होतात, वेव्स येतात आणि त्यामुळेच ते लवकरात लवकर इपिसेंटर पर्यंत पोहोचतात आणि त्यातूनच एखाद्या मोठ्या एरियामध्ये मोठा असा भूकंप घडतो. शॉक्स occur due to earthquake can be mild or intensified म्हणजे acute. तर जे काही हादरे बसणार आहेत, जे काही शॉक येणार आहेत, तर ते भूकंपाचे शॉक सौम्य असू शकतात किंवा मग खूप तीव्र स्वरूपाचे सुद्धा ते असू शकतात. ऑन द अर्थ माइल्ड earthquakes occurs in larger number than the intensified or runners. तर खूप तीव्र प्रकारचे भूकंप घडण्याऐवजी आपल्या पृथ्वीवरती खूप सौम्य हादरे असणारे भूकंप घडतात. Every day earthquakes are noticed at some or other place on the earth. प्रत्येक दिवशी आपल्या पृथ्वीवरती जे काही भूकंपाचे सौम्य हादरे आहेत ते दर्शवले जातात. मग ते एकाच ठिकाणी असतील किंवा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतील. According to the observations of National Earthquakes Information Center, every year nearly 12,400 to 14,000 earthquakes occur on the earth. नॅशनल अर्थक्वेक्स आणि इन्फॉर्मेशन सेंटरच्या माहितीनुसार जवळपास वर्षभरामध्ये 12,400 ते 14,000 भूकंप आपल्या पृथ्वीवरती घडून येत असलेल्या त्यांच्या निदर्शनास आलेला आहे. आणि याचा रेफरन्स काय, तर www.tris.educational.com या रेफरन्सवरून ही माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. From this, it is noticed that Earth is continuously vibrating. याचाच अर्थ काय होतो, आपली जी काही पृथ्वी आहे ती सातत्याने काय होते, व्हायब्रेट होते. ज्या पद्धतीने आपला मोबाईल व्हायब्रेट होतो बघा, व्हायब्रेट झाल्यानंतर मोबाईल आपोआप हालचाल करायला लागतो त्या ठिकाणी, तशाच पद्धतीने आपली अर्थ सुद्धा त्या ठिकाणी व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. नेक्स्ट पॉइंट, तर या ठिकाणी त्या भूकंपाचे परिणाम म्हणून आपल्याला बिल्डिंग्स मध्ये आणि रोड्स मध्ये क्रॅक्स गेलेले पाहायला भेटतात.
तशाच पद्धतीने फोकल पॉइंट आणि इपिसेंटर ऑफ अर्थक्वेक काय असतो बघा. फोकल पॉइंट म्हणजे हा आपला पृथ्वीचा सेंटर आणि हा त्याचा इपिसेंटर म्हणजे जमिनीवरचा भाग. त्यापासून ज्या काही वेव्हज निघतात त्यांना आपण सिस्मिक वेव्हज म्हणतो आणि त्या वेव्हज चे परिणाम आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती होत असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, तर आता आपल्याला भूकंप होतो, त्याचे वेव्हज येतात हे समजलं, पण ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या गोष्टींचं मोजमाप करतो, आता उदाहरणामध्ये बघा, आपल्याला एका गावावरून दुसऱ्या गावावरती जायचंय, तर त्या दोन गावांमधलं जे काही अंतर आहे, जर जवळचं गाव असेल तर ते मीटरमध्ये काउंट केलं जातं आणि जर खूप दूरवरचं गाव आहे अशा पद्धतीने, तर त्या वेळेला काय केलं जातं, तर ते जे काही अंतर आहे तर ते अंतर किलोमीटर मध्ये मोजलं जातं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मोजायची तर त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं युनिट असतं, एक विशिष्ट प्रकारचं यंत्र असतं. मग तशाच पद्धतीने एक मशीन आहे जे की भूकंपाचं जे काही मोजमाप आहे ते करतं. तर त्या मशीनचं नाव काय बघा, द मशीन और इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड्स द अर्थक्वेक्स इज कॉल्ड सिस्मोग्राफ और सिस्मोमीटर अँड द अकेंट्युएशन म्हणजे इंटेन्सिटी इज मेजर्ड इन रिश्टर स्केल. तर असं यंत्र ज्याद्वारे भूकंप मोजला जातो, भूकंपाच्या लहरीची तीव्रता मोजली जाते, त्याला आपण सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर म्हणतात. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जाऊ शकतो एमसीक्यू साठी किंवा मग फिल इन द ब्लँक साठी. तर लक्षात ठेवा, द इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड्स द अर्थक्वेक इज कॉल्ड व्हॉट, सिस्मोग्राफ और सिस्मोमीटर. आणि त्याची जी काही इंटेन्सिटी आहे ती कशामध्ये मोजली जाते, तर रिश्टर स्केल मध्ये मोजली जाते. त्यानंतर पुढे बघा, दिस इज वन ऑफ द मॅथमॅटिकल मेजरिंग युनिट आणि हे मॅथमॅटिकल मेजरिंग युनिट आहे. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक्स आर मेन्शन बिलो, स्टडी देम केअरफुली. आता आपल्याला या ठिकाणी भूकंपाचे जे काही परिणाम आहेत ते नमूद करण्यात आलेले आहेत, त्यांचा काळजीपूर्वक आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर इथे तुम्हाला हे जे काही मशीन दिसतंय तर ते व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे उभा आणि आडव्या दोन्ही साईडनं आपल्याला हा सिस्मोमीटर दाखवलेला आहे, ज्यालाच आपण सिस्मोग्राफ सुद्धा म्हणतो. ओके, अल्टरनेटिव्ह शब्द आहेत, म्हणजे एकतर तुम्ही सिस्मोग्राफ वापरा किंवा एकतर तुम्ही सिस्मोमीटर वापरा, दोन्ही शब्दांचा अर्थ काय होतो, एकच होतो. तर तुम्हाला समजलं भूकंप कशामध्ये मोजला जातो, भूकंप कशा पद्धतीने येतो, पण भूकंप आल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात हे आता आपण पाहूया. लेट स्टार्ट. सी हियर गाइज, तर आपल्याला इथे भूकंपाची कारण आणि त्याच पद्धतीने भूकंपाचे जे काही परिणाम आहेत ते देण्यात आलेले आहेत. सुरुवातीला आपण भूकंपाचे कारण काय काय असतात हे जाणून घेऊया. पहिलं कारण आहे व्होल्कॅनिक इरप्शन. व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय, तर ज्वालामुखीचा उद्रेक होणं. ज्वालामुखीचा उद्रेक होणं म्हणजे काय, तर आपल्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये लावा रस असतो आणि ज्या वेळेला त्याचं तापमान वाढतं आणि ज्या वेळेला तो लावा रस पृथ्वीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्या ठिकाणाची उष्णता वाढते आणि तो लावा रस धूर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आगीचे लोळ किंवा वेगवेगळे असे विषारी घातक पदार्थ आणि लावा रसाच्या स्वरूपामध्ये बाहेर येतो. आणि त्याच्यामुळेच काय होतं, तर त्या भागातली पृथ्वीच्या भूभागातली जी काही उष्णता आहे ती प्रचंड प्रमाणात वाढते आणि त्यातूनच सिस्मिक वेव्हचं जनरेशन होतं आणि भूकंपाचे सौम्य किंवा मग तीव्र हादरे बसायला सुरुवात होते. हे एक कारण आहे. दुसरं कारण आहे स्ट्रेस ऑफ बिग डॅम्स ऑन द अर्थ. आपल्या पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॅम्स बांधले जातात. डॅम्स म्हणजे काय, तर धरण बांधले जाते आणि ते धरण बांधत असताना खूप खोलवर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पृथ्वीला खोदलं जातं आणि त्याचा स्ट्रेस आपल्या पृथ्वीवरती येतोय. त्यानंतर तिसरं कारण आहे मायनिंग. मायनिंग म्हणजे खाणकाम. तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्या हव्यासापोटी आपण खाणकाम करतोय. त्यानंतर अंडरग्राऊंड ॲटॉमिक टेस्ट. अंडरग्राऊंड ॲटॉमिक टेस्ट म्हणजे काय, तर आपल्याकडे ॲटॉमिक टेस्ट घेतल्या जातात पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आणि त्यांची एनर्जी, त्यांची जी काही ऊर्जा असते ती इतकी प्रचंड असते की त्या ऊर्जेचा परिणाम म्हणून सुद्धा अर्थक्वेक घडू शकतात. त्यानंतर पुढचं रिझन आहे वॉटर percolates through the cracks of the earth due to tremendous heat. The water converts into steam
the steam foam tries to come out from the loosened earth surface causing earthquakes. तर बऱ्याच वेळेला आपल्याला तुम्हाला माहिती असेल की आपल्या पृथ्वीच्या खाली म्हणजे भूजल आहे. भूजल म्हणजे काय? तर ज्याला आपण अंडरग्राऊंड वॉटर म्हणतो. मग त्या अंडरग्राऊंड वॉटर काय करतो तर त्याचे टेम्परेचर वाढल्यामुळे तो पृथ्वीच्या जे काही छोट्या छोट्या फटी असतात, चिरा असतात, त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी तो स्वतःचं जे काही द्रवरूप आहे, स्वतःचं जे काही लिक्विड फॉर्म आहे, त्याचं रूपांतर तो स्टीम मध्ये करतो आणि स्टीम मध्ये अर्थातच उष्णता असते आणि त्याचाच परिणाम म्हणून खूप मोठ्या प्रमाणात भूकंप येतात. आता भूकंपाची कारणं आपल्याला समजली. आता आपण पाहूया की भूकंपाचे परिणाम काय होतात. हे भूकंप कशा पद्धतीने त्याचे परिणाम आपल्या वरती दाखवतात किंवा आपल्या अर्थ वरती दाखवतात. सी पहिला इफेक्ट आहे लॉस ऑफ ह्युमन बीइंग्स, वाईल्ड ॲनिमल्स अँड पेट्स. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होते. मग फक्त ह्युमन्सचीच नव्हे तर वाईल्ड ॲनिमल्स आहेत, पेट्स आहेत वेगवेगळे, त्यांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आहे इकॉनॉमिक लॉस ॲट लार्जर स्केल. खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिक लॉस होतो म्हणजे आर्थिक हानी सुद्धा होते. इलेक्ट्रिक पोल्स पडतात, पाईपलाईन्स डॅमेज होतात, घरे पडतात, बिल्डिंग्स पडतात, रोड्सना क्रॅक्स पडतात, रेल्वे ट्रॅक्स उखडले जातात. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात आणि त्यातूनच आपलं आर्थिक नुकसान सुद्धा होतं. तिसरा पॉइंट दॅट इज इकोसिस्टम डिस्ट्रक्शन ड्यू टू द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. आणि जैवविविधता नष्ट झाल्यामुळे अर्थातच अर्थव्यवस्थेवरती सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर्स, स्ट्रीम्स चेंजेस. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांचा जो काही प्रवाह आहे तो बदलतो, झऱ्यांचा प्रवाह बदलतो. त्यामुळे त्या भागात राहणारे जे काही लोक आहेत त्यांना पुराचा सुद्धा धोका उद्भवतो. त्यानंतर आहे पॉसिबिलिटीज ऑफ फायर इन सिटीज इन्क्रीजेस. तर शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय असतात, इंधनं असतात किंवा बऱ्याच वेळेला खूप मोठ्या मोठ्या फॅक्टरीज असतात आणि त्या ठिकाणी आग सुद्धा लागण्याची शक्यता असते. नेक्स्ट आहे सिक्स्थ, इफ देर इज अर्थक्वेक ॲट द बॉटम ऑफ ओशियन इट मे क्रिएट सुनामी वेव्स अँड देअर बाय लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ कोस्टल रिजन. जर समुद्राच्या तळाशी जर भूकंप आला, मग तो सौम्य असेल किंवा मग तीव्र स्वरूपाचा असेल, तर समुद्राच्या लाटांचं रूपांतर सुनामीमध्ये होतं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या समुद्रकिनारी असणारे जे काही लोक आहेत तर त्यांचं नुकसान होतं. शेवटचा मुद्दा लेवल ऑफ वॉटर टेबल चेंजेस. वॉटर टेबल जो काही असतो तर त्याची लेवल कमी जास्त झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर हे झाले काय भूकंपाचे परिणाम आणि त्याच पद्धतीने त्याची कारणं काय काय. मग आता हा भूकंप आल्यानंतर काय काय काळजी घ्यायला हवी, काय काय प्रिकॉशन्स घ्यायला हवे भूकंपाच्या वेळेला ते लक्षात घ्या. फर्स्ट प्रिकॉशन इज दॅट इफ यू आर ॲट होम, जर तुम्ही घरी असाल तर देन डू नॉट गेट स्केर्ड अँड इन्स्टेड ऑफ रनिंग हिअर अँड देअर स्टँड स्टिल ॲट वन प्लेस. तर तुम्ही घरी असाल तर तुम्ही घाबरू नका, इकडे तिकडे पळू नका, धावू नका, एका ठिकाणी थांबा, थोडंसं स्टेबल व्हा, थोडंसं शांत व्हा. आपल्याला साधा उंदीर दिसला तर आपण घर डोक्यावरती घेतो. मग भूकंप येणार आहे हे समजल्यावर आपण शांत बसणार आहोत का? नाही, तर आपण खूप सैरावैरा पळणार. त्यामुळे सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे की घाबरू नका, इकडे तिकडे धावण्याऐवजी, इकडे तिकडे पळण्याऐवजी थोडंसं स्टेबल व्हा, थोडंसं स्टँड करा, थोडंसं थांबा. Either sit on the floor or below the bed or any other furniture and cover yourself until the movement of earth stops. तर एखाद्या साध्या फरशीवरती बसा किंवा मग एखाद्या बेड खाली बसा किंवा एखाद्या फर्निचरच्या खाली बसा ज्या ठिकाणी तुम्ही कम्फर्टेबल असाल आणि जोपर्यंत पृथ्वीची जी काही हालचाल आहे ती थांबत नाही तोपर्यंत त्याच ठिकाणी तुम्ही सुरक्षितपणे राहा. If there is no table or any other, then sit in any corner of the room and cover your head by folding your hands around it. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये फर्निचर नाहीये, टेबल नाहीये, काही हरकत नाही, तर एखाद्या रूमच्या कोपऱ्यामध्ये जा आणि ज्या पद्धतीने ह्या व्यक्तीनं तिचं डोकं कव्हर केलं तशा पद्धतीने डोकं कव्हर करून तुम्ही तुमचं स्वतःचं प्रोटेक्शन करा. तर तुम्हाला समजलं ज्या वेळेला भूकंप येतो किंवा भूकंप आलेला असतो त्यावेळेला जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही काय करणार.
महत्वाची गोष्ट, घाबरू नका कोणत्याही परिस्थितीमध्ये. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य ठेवायला हवं. त्यानंतर पुढे बघा, पुढचं प्रिव्हेन्शन काय आहे की आपल्याला इफ यू आर इन द व्हेइकल और आउटसाइड हाऊस, जर तुम्ही एखाद्या वाहनात आहात किंवा घराच्या बाहेर आहात, त्या प्रसंगी तुम्ही काय कराल तर बघा, देन पार्क युअर व्हेइकल ॲट अ सेफ प्लेस अँड सिट इनसाइड इट. डू नॉट वेट नियर और बिलो टॉल बिल्डिंग्स, ट्रीज और इलेक्ट्रिक पोल्स. तर जर तुम्ही वाहनांमध्ये आहात तर तुमची जी काही गाडी असेल ती एका सेफ प्लेसला पार्क करा, त्या ठिकाणीच त्याच्या आतमध्ये बसा. पण एक खबरदारी तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल. काय खबरदारी होती? ती खबरदारी अशी की तुम्हाला टॉल बिल्डिंग्सच्या खाली, झाडांच्या खाली किंवा इलेक्ट्रिक पोल्सच्या खाली ती गाडी पार्क करायची नाही. त्यानंतर अर्थक्वेक जेव्हा येतो, भूकंप ज्या वेळेला येतो त्यावेळेला तुम्हाला या सर्व गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या तर बघा, अवॉइड ड्युरिंग फॉलोइंग थिंग्स ड्युरिंग अर्थक्वेक्स. भूकंपाच्या वेळेला या गोष्टी जाणीवपूर्वक टाळा. पहिली गोष्ट आहे, अवॉइड युजिंग लिफ्ट इन द मल्टी-स्टर्ड बिल्डिंग, इन्स्टेड यूज स्टेअरकेस. तर लिफ्ट वापरणं शक्यतो टाळा किंवा त्याच्याऐवजी तुम्ही तुमचा जो काही जिना आहे, ज्या काही पायऱ्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता. त्यानंतर डू नॉट सिट इन डिस्कम्फर्ट फॉर लॉंग, डू सम फिजिकल मुवमेंट्स. तर जर तुम्हाला आरामदायक वाटत नसेल, तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तशा पद्धतीने बसू नका, तर थोड्या शरीराच्या हालचाली सुद्धा करा. नेक्स्ट आहे, आफ्टर द अर्थक्वेक देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फायर, हेन्स to avoid it carefully, switch off the main electric supply. Do not use candles, lantern or matchbox. Instead use torch or battery. तर बऱ्याच वेळेला भूकंप येऊन गेल्यानंतर आग लागण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे घरातले जे काही विजेवर चालणारे वेगवेगळी उपकरणं असतील तर ती सर्वच्या सर्व बंद करा. कॅन्डल्स म्हणजे ज्या काही मेणबत्त्या असतात त्या वापरू नका, किंवा तशाच पद्धतीने लॅन्टर्न म्हणजे ज्याला आपण कंदील म्हणतो, तर असे पदार्थ, चिमण्या, काडीपेटी हे वापरू नका. तर त्याच्याऐवजी तुम्ही बॅटरी किंवा मग टॉर्च वापरू शकता. आता बघा, भूकंप येतोय. आता असे काही देश आहेत जगामध्ये ज्यांच्यामध्ये सातत्याने भूकंप येतो. उदाहरणामध्ये जापान आहे, चीन आहे, तर त्यांच्याकडे सतत भूकंप येतो. मग आपल्यासारखी जर त्यांची घरे असती तर ती इव्हाना पडली असती, मग त्यांना सातत्यानं घरांचं बांधकाम करावं लागलं असतं. म्हणून आपली टेक्नॉलॉजी एवढी फॉरवर्ड झालेली आहे की त्याने अर्थक्वेक रेझिस्टन्स किंवा प्रूफ बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत. भूकंपाचा ज्या बिल्डिंग्स वरती कसलाही आणि काहीही परिणाम होत नाही अशा बिल्डिंग्स त्यांनी तयार केलेल्या. द कन्स्ट्रक्शन विच डू नॉट गेट डॅमेज ड्यू टू अर्थ movements up to a certain limit are called earthquake resistant buildings. तर असं बांधकाम ज्याच्यावरती भूकंपाचा कसलाही आणि कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही यालाच आपण earthquake resistant buildings म्हणतो. To construct tall buildings, Indian Standard Institute has made some code of conduct. तर अशा उंच बिल्डिंग बांधण्यासाठी इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट नावाच्या एका इन्स्टिट्यूटनं एक कोड कंडक्ट बनवलेला आहे. Buildings are constructed as per the IC 465. आता हा त्याचा कोड असावा. And earthquake resistant constructions are performed as per the IS 1893 criteria of earthquake resistant design of structure and IS 300-920 ductile detailing of reinforced concrete structures subject टू सिस्मिक फोर्सेस. म्हणजे अशा बिल्डिंग ज्याच्यावरती भूकंप लहरींचा किंवा भूकंपाचा कसल्याही प्रकारचा काहीही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही. आणि हे ते जे की 3 तुम्हाला कोड दिसतात तर ते प्रत्येक वेगवेगळ्या बांधकामासाठी आहेत. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इज यूज फॉर अर्थक्वेक रेझिस्टन्स कन्स्ट्रक्शन. आणि या पद्धतीचं बांधकाम करण्यासाठी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काय करण्यात येते तर वापरण्यात येते. त्यानंतर बघा, to get prior intimation about earthquake, modern equipments like laser ranging, very long baseline, geiger counter, creep meter, strain meter, tide gauge, tilt meter, volumetric strain gauge, etc. are used. आणि अशा पद्धतीच्या भूकंप विरहित वेगवेगळ्या इमारती बनवण्यासाठी तुम्ही ते पाहू शकता. त्याचं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. तर वेगवेगळ्या अशा पद्धतीची यंत्र त्या ठिकाणी वापरली जातात.
तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सुरुवातीला काय पाहिलं? आपण डिझास्टर म्हणजे काय, डिझास्टरचे प्रकार कोणते कोणते, दॅट इज मॅनमेड डिझास्टर अँड नॅचरल डिझास्टर. त्यानंतर मग आपण वळलो अर्थक्वेक कडे, भूकंप कशा पद्धतीने येतो याकडे, त्याचे परिणाम काय होतात, त्याची कारणं काय, किंवा मग त्याच्यापासून काय काय वाचण्यासाठी प्रिव्हेन्शन करू शकतो आपण. घरामध्ये असेल तर काय करू शकतो, बाहेर असेल तर काय करू शकतो, किंवा मग ज्या ज्या देशांमध्ये सातत्याने भूकंप येतो त्या त्या देशांनी अर्थक्वेक रेजिस्टन्स बिल्डिंग्स कशा पद्धतीने उभारल्या, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या भागामध्ये आपण मिळवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला जो काही हा पहिला पार्ट होता तो संपतो. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स विचारू शकता. तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, तर त्यांच्या सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तशाच पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो, या नंतरचा भाग पाहण्यासाठी, याचा स्वाध्याय पाहण्यासाठी, यापूर्वीचे पार्ट आहेत त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.